नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त अतिशय सुंदर माहिती मराठीमध्ये. चला तर मग सुरू करूया. भारतामध्ये दरवर्षी 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य म्हणजे थोर भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकटरमण उर्फ सी.व्ही. रमण यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी लावलेला रमण इफेक्ट हा जगप्रसिद्ध शोध. या संशोधनामुळे विज्ञानाच्या जगात भारताचे नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले. प्रकाशाच्या किरणांना जेव्हा एखाद्या पारदर्शक पदार्थातून पाठवले जाते, तेव्हा त्या प्रकाशाच्या रंगात आणि ऊर्जेत बदल होतो. हे त्यांनी अत्यंत साध्या उपकरणांच्या साहाय्याने सिद्ध करून दाखवले होते. या महान कार्यासाठी 1930 मध्ये त्यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. नोबेल पारितोषिक मिळणारे ते पहिले भारतीय आणि पहिले आशियाई शास्त्रज्ञ ठरले. या शोधाचा सन्मान करण्यासाठी 1986 पासून भारत सरकारने हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून घोषित केला. हा दिवस साजरा करण्यामागे केवळ एका शास्त्रज्ञाचा गौरव करणे इतकाच मर्यादित हेतू नसून समाजात विज्ञानाचा प्रसार करणे आणि लोकांमध्ये, विशेषतः लहान मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे हा मुख्य उद्देश आहे. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक घटनेमागे काहीतरी शास्त्र असते, हे समजून घेण्याची जिज्ञासा सर्वांमध्ये निर्माण व्हावी अशी यामागची भावना असते. विज्ञानामुळे मानवी जीवन सुखकर झाले आहे आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आपल्याला विज्ञानाशिवाय पर्याय नाही, हे या दिवशी प्रकर्षाने मानले जाते. आजच्या प्रगत युगात भारत अंतराळ संशोधन, आरोग्य, कृषी आणि माहिती तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रात जी भरारी घेत आहे, त्यामागे आपल्या शास्त्रज्ञांचे कष्ट आणि विज्ञानाची प्रगती आहे. 28 फेब्रुवारीला देशभरातील शाळा, महाविद्यालये आणि संशोधन संस्थांमध्ये मोठी प्रदर्शने भरवली जातात. विद्यार्थी नवनवीन प्रयोग सादर करतात, विज्ञानावर आधारित चर्चासत्रे होतात आणि महान शास्त्रज्ञांच्या कार्यावर व्याख्याने दिली जातात. हा दिवस आपल्याला अंधश्रद्धा दूर करून तर्काच्या आधारावर विचार करण्याची प्रेरणा देतो. तसेच देशाला प्रगत करण्यासाठी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी विज्ञानाची कास धरणे किती गरजेचे आहे, याची आठवण हा दिवस आपल्याला करून देतो. धन्यवाद मित्रांनो.